बीड जिल्ह्यात अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा रॉकेल पर्व सुरू झालं आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण होणारा गॅस तुटवडा लक्षात घेऊन शासनाने सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. अंबाजोगाई शहरात आज 15,000 लिटर क्षमतेचा पहिला रॉकेलचा टँकर दाखल झाला. तहसीलदार विलास तरंगे यांच्या हस्ते या टँकरचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. यावेळी बीड जिल्ह्याचे मुख्य वितरक चंद्रशेखर वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अन्न नागरी पुरवठा विभाग आणि जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. प्रायोगिक तत्वावर अंबाजोगाई तालुक्यातील सुमारे 45,000 लाभार्थ्यांना प्रत्येकी 3 लिटर रॉकेल दिले जाणार आहे. विशेष म्हणजे हे रॉकेल 63 रुपये प्रति लिटर या दराने उपलब्ध होणार आहे. गॅस पुरवठा अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने पुन्हा एकदा रॉकेल वितरणाचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे ग्रामीण आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. भरारी न्यूज करता उत्रेश्वर शिंदे, अंबाजोगाई. आज अन्न नागरी पुरवठा मंत्रालय तसंच माननीय जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई तालुक्यामध्ये पहिलं केरोसिनचं सबसिडीचं रॉकेलचं टँकर प्राप्त होत आहे. याची क्वांटिटी 15 KL म्हणजेच 15,000 लिटर आहेत. माझे एकूण ह्या तालुक्यातील 45,000 लाभार्थी आहेत. प्रति लाभार्थी पिवळं कार्ड असेल, केशरी कार्ड असेल म्हणजेच अन्न सुरक्षा, अंत्योदय, शुभ्र आणि APL हे प्रति कार्डधारकाला प्रत्येकी 3 लिटर याप्रमाणे त्याचं वितरण होणार आहे. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्याने हे केरोसिन विक्रेते जे आहेत ते आम्ही नियतन काढले, त्याच्याप्रमाणे त्याची यादी पण आम्ही फ्लॅश आउट करू. त्याप्रमाणे हे वितरण होणार आहे. याचा रेट साधारणपणे 62 रुपये आहे प्रति लिटरप्रमाणे. तर याद्वारे मी असं आवाहन करतो की नागरिकांनी याला प्रतिसाद द्यावा आणि केरोसिनचं वाटप आणि उचल ही वेळेत होईल आणि पुढे देखील आपल्याला आवश्यकतेनुसार कोणाची मागणी आली तर निश्चितपणे ते जिल्हाधिकारी महोदयांना आपण कळवू.